आपले मागचे विधानसभेच्या उमेदवारांबद्दल अत्यंत एक अतिशय चांगले डॉक्टर म्हणून आदर आहे। पक्षाने त्यांच्यावरती भरपूर विश्वास टाकला, त्यांच्या पाठीशी सगळी ताकद उभी केली। त्यांना पश्चिम विदर्भाचं सगळं ते समन्वय समितीचे ते अध्यक्ष होते आणि 5 वर्ष तेच आपले उमेदवार असतील या पद्धतीने सगळी मोर्चे बांधणी केली होती। हे सोनाजी इंगळेंच्या भाषणात तुम्हाला कळलंय। तालुका अध्यक्ष त्यांच्या मनासारखा, सर्कल कमिट्या त्यांच्यावर सोडलेल्या, ज्या कार्यकर्ते त्यांना जिथे हवेत ते कार्यकर्ते त्यांना घ्यायची तिथे मुभा दिलेली, याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप केला नाही। आणि इतका विश्वास पक्षाने जेव्हा टाकलेला असतो तेव्हा ती पक्षाची यंत्रणा घेऊन आपण जाणं हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। आणि आपण राजकारणात शून्य असताना ज्यांनी आपल्याला इतकं मोठं केलं त्यांच्या बाबतीत जर आपण सत्तेसाठी असं करत असू तर उद्या ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं। मला मध्ये कोणीतरी विचारलं की ताई डॉक्टर देवळेंना परत आणायचा प्रयत्न करू का, त्यांची तशी परत यायची इच्छा दिसतेय। म्हटलं आणि पुन्हा निवडून आल्यावर ते जाणार नाही, त्याचा हमीपत्र कोणी लिहून देणार का? ते तर लिहून द्यायला कोणी तयार नव्हतं, कारण ते बोलणाऱ्या त्यांच्या माणसांची किंवा सुद्धा त्यांची बहुतेक खात्री नव्हती। ते का त्यांनी हा चाचपणी केली मला माहिती नाही। कदाचित आता मतांची खात्री कुठेतरी डळमळीत झाली असेल, तिकीट मिळण्याची शाश्वती राहिली नसेल, काहीही कारण असतील, पण मला असं वाटतं की जो आत्मविश्वासाने राजकारण आपण करायला पाहिजे, आत्मसन्मानाचं राजकारण करायला पाहिजे आणि आपल्या प्रश्नांसाठी राजकारण करायला पाहिजे, ते राजकारण करण्यासाठी आपण सक्षम आहोत। 3 अपप्रचार आपल्याबद्दल चाललेले माझ्या कानावर आले। मागच्या वेळेला जेव्हा मी रिसोड मालेगावमध्ये आले होते तेव्हाच ते कानावर आले। त्याच्यानंतर वाशिम मंगरुळपीरमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून मला ते सांगितले। त्यातला पहिला अपप्रचार सुरू झाला तो म्हणजे सुजात आंबेडकर इथनं इलेक्शन लढवणार आहेत, सुजातदादा इथनं लढवणार आहेत म्हणून मी पक्ष सोडला। काही उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्येच फेसबुकवरती पोस्टी लिहून एक मागणी केली होती की वाशिममधनं सुजातदादांना उभं करा। सुजातदादांची हवा झालेली होती, त्यांचे झंझावाती दौरे चालू होते, वाशिममधनं अतिशय कमी मतांनी आपण पडलो होतो, त्यामुळे वाशिमकडे सेफ मतदारसंघ या दृष्टिकोनातनं आपण सगळेजण त्याच्यामध्ये बघत होतो। ज्या क्षणी ही चर्चा माझ्या कानावर आली त्या क्षणी मी पहिला फोन डॉक्टर देवळेंना केला आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर काही उत्साही कार्य हे करू शकतात, पण मी माझ्या वतीने आणि बाळासाहेबांच्या वतीने सांगतेय की सुजात कुठल्याही पद्धतीने वाशिम किंवा मूर्तिजापूरमधनं निवडणूक लढवणार नाहीये।